मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अरे सकाळ सकाळ गर्लफ्रेंडचा फोन, आज दिवस कोणीकडे उगवलाय बघायला पाहिजे। हॅलो जानू, बोल काय म्हणतीस? अरे तुझी खूप आठवण येत होती म्हणून म्हटलं तुला भेटून यावं। अरे बाप रे, ही तर लई जेडी झाली का माझ्या प्रेमात। भेटायचं म्हणतेस? भेटू की, कुठे भेटायचं तू सांग। अरे पण तुला आज शाळा असेल ना, शाळेचं तू नको टेन्शन घेऊ, तू सांग फक्त कुठे भेटायला येऊ ते। शाळेतली सगळी पुस्तकं माझी अशी पाठ झाल्यात, मी लई हुशार आहे, तू टेन्शन घेऊ नको। मी ऑफिसर होणार ऑफिसर। तुला ते चिलीमिली गार्डन माहिती आहे का? कोणतं चिलीमिली गार्डन? ते नरसळे चौकाच्या थोडं पुढे ते होय? हो तेच। हा मला माहिती आहे, येतो मी तिथं। बर चल मग ठेवते, भेटू तिथं आपण। बरं किती वाजता भेटायचं? 3 वाजता भेटू, 3 वाजता। बर ठीक आहे चालन, ठेवू का? आय लव्ह यू। ओके ठेव। आय लव्ह यू। आयला मला हे कळना की आज स्वतःहून ह्या हेडमास्टरच्या पोरीने मला फोन कसा काय केला भेटायला। हिनं माझ्यात काय पाहिलं कोणास ठाऊक। साला मित्र इतका दळभद्री दिसायला, साधं कुत्रा मला हुंगून बघत नाही। नाही तसं काही नसन। ते म्हणतात ना, हिरे की परख जोहरी को होते जोहरी को, ते काय का असाना, आज हिनं मला स्वतः भेटाय बोलवलंय म्हणजे ही माझ्यावर लय प्रेम करते। येस, आता ह्या हेडमास्टरची सगळी प्रॉपर्टी आपली, नुसतीच मज्जाच मज्जा। ए ना तू उठ, असं का करायला फिटालेवानी? आलंय म्हातारडं परत सकाळ सकाळ मा डोक खायला। ए आज्जा काय झालं, का लागलाय सकाळ सकाळ बोंबलायला? अरे फुकण्या सुक्कळीच्या, तुला शाळेत जायचं नाही का? हा सकाळ सकाळ स्वप्न बघायला लागला तू तर, आणि काय म्हणत तर मज्जाच मजा, पैसाच पैसा, मज्जाच मजा। हा काय मजा काय तुझी? अरे आज्जा, तू मेल्यावर ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नाव होणार ना, त्यामुळे म्हटलं मज्जाच मजा। अरे माकडा गोट्या नालाय का, सकाळ सकाळ माझ्या मरणाच्या गोष्टी करतो रे भडवे। मग तू कशाला आला सकाळ सकाळ माझा डोक खायला? मी बघाल ना माझं, मी शाळेत जायचं का घरी बसायचं ते। तू आहे ना, तू असं नाही ऐकायचा, त्या बापाला सांगतो थांब जरा। आईला आता जर या म्हाताऱ्याने बापाला सांगितलं तर माझ्या प्लॅनचं सगळं पाणी होईल। अरे आज्जा काय सांगू तुला, माझ्या सकाळपासून लय पोट दुखतंय लय, म्हणून माझी चिडचिड व्हायला लागली बघ। तेवढं पप्पाला सांग ना, आज मी काय शाळेला जाणार नाही म्हणून। अरे भडव्या, तुझं खरं पोट दुखतंय का पण? तुझी शपथ आज्जा, अरे लय पोट दुखतंय माझं। बरं सांगतो, माझी नको शपथ घेऊ भडव्या, मरेल मी सकाळ सकाळ। झोप आता थोड्या वेळ, मी जातो। ए बल्ले आज म्हाताऱ्याला सांगितलं म्हणजे म्हातारं बापाला सांगणार, आणि बाप काय म्हाताऱ्याच्या शब्दाच्या बाहेर नाही, म्हणजे आज आपल्याला कोणी काही बोलणार नाही। हा मस्तपैकी उरकतो आणि आता जातो। काय बघताय, काय यायचा इशारा काय माझ्या सांग? नको बाबा, तुम्हाला नको न्यायला, चाललंय कुठून गरीबाची गाडी तर बिघडून ठेवसाल तुम्ही। नाही कसं आहे, माझ्या सगळ्या खोड्या तुम्हालाच माहिती आहे ना फक्त। चला येतो भेटून मग हेडमास्टरच्या पोरीला। आईला ही नरसाळी तर माझ्या अगोदर येऊन बसली, आज काहीतरी लय मोठा विचार दिसतोय, लयच उतावळी झाली वाटतं माझ्या प्रेमात। हाय, कधी आलीस तू? अरे आत्ताच आले, 5 मिनिटं झाली। बरं अरे एवढा लांब का बसलास, जवळ ये ना। आईला हिला नेमकं झालंय काय म्हणायचं आज? असो, आपली तर मज्जाच मज्जा। बोल काय म्हणतेस, आज कशी काय आठवण आली माझी? अरे पहाटे तू माझ्या स्वप्नात आलास म्हणून म्हटलं तुला भेटून यावं। स्वप्नात आलो म्हणजे? स्वप्नात आलो म्हणून तू डायरेक्ट भेटायला आली होय मला? जर मी तुझ्या स्वप्नात आल्यावर तुम्हाला भेटायला येणार असशील तर मी रोज तुझ्या स्वप्नात येईन। अरे तसं नाही, माझे पप्पा म्हणतात की पहाटे जो व्यक्ती स्वप्नात येतो त्याचं मरण जवळ आलेलं असतं, म्हणून म्हटलं तुला भेटून यावं अगोदरच। ए डॉली, असं काय बोलती ग मला? जाऊन दे बाबा, मी जातो माझ्या घरी। अरे तू तर नाराज झाला? अरे मी मस्करी करत होते।
मस्करी काय फक्त तुलाच करायला येते का? इकडे बघ, चल ये इकडे माझा सोना. मी पण मस्करी करत होतो. बरं तू माझ्यासाठी काय काय करू शकतोस? अगं तुझ्यासाठी तर मी चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी, समुद्र सगळंच घेऊन येईन. राहिलं तर डोंगर बी घेऊन येईन. या खरंच अशाच मोठ्या मोठ्या बाता फेका लागतात, तेव्हा कुठे जमत असते. तुम्हाला शॉपिंगला कधी घेऊन जाणार आहेस? मला नवीन नवीन कपडे घ्यायला खूप आवडतात. मला खूप सारी शॉपिंग करायची आहे. शॉपिंग? आईला हिला सांगू कसं? मी 100 पॅन्ट माझ्या बापाची घालतो आणि ती पण 4-4 दिवस एकच. आणि ही म्हणते मला शॉपिंग करायची नाही. अगं शॉपिंगचं काय घेऊन बसलीस? तुझ्यासाठी तर मी माझ्या किडनॅप पण काय तयार आहे. हे माझं हृदय असं काढून तुझ्या हातावर ठेवीन बघ. खरंच मी लय नशिबाने बघ मला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड भेटला. मला तेच तर कळत नाही की माझ्यासारखा बैल तुला आवडला कसा काय? खरंच मी एवढा हँडसम आहे काय? अरे गोट्या, आता मी अमेरिकेला जाणार आहे MBBS करण्यासाठी. मग आपली भेट कशी काय होईल? अगं तू टेन्शनच घेऊ नकोस. तू पुढे गेली की मी आलोच तुझ्या मागे लगेच मनाने. मला तुझ्याशिवाय करमत नाही. माझं लय प्रेम आहे बघ तुझ्यावर. तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. तेरे बिना मेरी जिंदगी अधूरी है जाने मन, तेरे बिना मैं तो कोरा कागज हूँ. अरे वाव, किती छान आहेस ना तू. आईला असे शब्द ऐकून तर माझ्या ढुंगाला माझ्या काळजाला भोक पडायला लागली. मला एक सांग डॉली, जर आपलं लफडं तुझ्या बापाला समजलं तर काय होईल बरं? अरे मला पण त्याचं टेन्शन आहे, पण तू नको टेन्शन घेऊ. मी बरोबर हँडल करते माझ्या बापाला. ह्याच्या हा गोट्या माया पुरी संग काय करायला लागलाय? आता हा मरतोय गाड्या आज माझ्या हाताने. ए गोट्या गोट्या, ए हरामखोर गोट्या, ए माकड तोंड्या गोट्या, माझ्या पुरीचा हात सोड पहिल्यांदा. बाबू आता काय करू रे मी? हेडमास्तर आलं, चायला नाम लिया और शैतान हाजिर हो गया. अहो सर 100 वर्ष विषय तुम्हाला 100 वर्ष. अहो आत्ताच तुमच्या पुरीला विचारत होतो हेडमास्तराची तब्येत बरी आहे का म्हणून. माकडा तू होय माग हिच्याकडे बघू दे मला पहिल्यांदा. तुला काय अक्कल आहे का नाही ग गधाडे? अरे माकडा तुझं कांड हाणू काय? माझी तब्येत काय तू तिच्या हातात हातावरून विचारत होता काय? काय काय भानगड काय चालू होती तुमची इथं? सांग लवकर, नाही तर उद्या शाळेत आला तुला असा रेमटेन ना मी. काय नाही सर, तुमची शपथ घेऊन सांगतो इथं काहीच चालू नव्हतं. मी फक्त तिला तुमच्या तब्येतीबद्दल विचारत होतो. खोटं खोटं बोलतो रे हरामखोरा. माझ्याच पुरीचा हातात हात धरतो आणि वर माई शपथ घेतो का रे? चमायला मास्तराला जर कळालं की माझं त्याच्या पुरीचं लपड आहे तर हा मास्तर मला आपटो मारीन. काय गे शेंबड्या नाकाचे, ह्या गोट्या संग काय करत होती तू? तुला लय अक्कल आली आहे ना? तुला जरा सुट्टी दिली तर तू इकडे नाटक करायला लागली. ओ पप्पा मी काहीच नाही केलं, ह्यानेच मला अडवलं होतं. मी तरी त्याला म्हटलं की माझा पप्पा लय डेंजर आहे, तू इथून जा म्हटलं. तर तो मला म्हटला की तुझे पप्पा काहीच माझं वाकडं करू शकत नाही. अगं आत्ताच म्हणालीस ना मी तुझ्यासाठी काही बी करू शकते. बाप आल्यावर लगेच पलटी मारती वय. तू माझ्या पुरी संग काय करत होता गोट्या? लवकर सांगतो का नाही? हो हेडमास्तर आवाज बंद करा, हे काय तुमची शाळा नाही. त्याला तुमचं ऐकून घ्यायला लागलो तुम्ही आवाज नाही उचलून राहिला. काय काय म्हटलं? पुरावा काय तुमच्या जवळ? मी तुमच्या पुरीच्या हातात हात धरला होता म्हणून. अतिच्या मायला पुरावा पाहिजे का तुला? पुरावा पाहिजे, थांब तुला देतो पुरावा. शाबा काय हेडमास्तर आधी सांगतोय मारू नका. तुम्ही त्या दिवशी मला जबरदस्तीने मारलं होतं. नाही रे बाळा तुला मारत नाही रे मी, तुझी पूजा करतो रे मी सुक्कळीच्या माकड तोंड्या. लय जोरात हात लागतो रे ह्या हेडमास्तरड्याचा. लय हाणलं रे ह्याने मला आता. जर का ह्या पुढं तू माझ्या पोरच्या आजूबाजूला दिसला तर ध्यानात ठेव गोट्या, तुझ्या टांगड्यात हातात मोडून देईन. आणि माझ्या घराच्या आजूबाजूला बी दिसायचं नाही इथून पुढं. जा निघितून. तुला बी आज चांगला दाखवतो. तू फक्त घरी चल, तुला उलटच सांगतो ना. लाड लय झालाय लाड. शेपारली तू आहे ना? ए हेडमास्तर द्या उडुक उडुक. ए हेडमास्तर अरे माकडा तू जिरली नाही का अजून रट्ट पाहिजे तुला. अरे हेडमास्तर द्या तुला कोण घाबरतय? एवढा मार तर रोज खातो मी घरी माझ्या बापाचा. माझं फक्त तुझ्या पोरी संग लग्न होऊन रे मास्तर द्या. नाही ना तुला घरात नाचवला तर बघत राहा, तुला बी तुझा बापच आठवतो बघ.